आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोण आहे? ओस्मान। उस्मान? मनीषा मकरंद देसाई। हो मीच। पत्र आले तुमचं। पत्र? त्या इथे सही करा। प्रिय मनीषा, मला तुझी खूप आठवण येते। लवकरच मी तुला माझ्याकडे बोलून घेणार आहे। तुझाच नवरा मकरंद? कसं शक्य आहे हे तर जिवंत नाहीये। मग कोणी पाठवलं असेल मला हे पत्र? यांचा खून झालाय हे मी आणि गोपाळ सोडून आणखी कोणाला तर माहिती झालं नसेल ना? ते सगळं मला घाबरवण्यासाठी तर नसतील ना करत? काय आहे हे सगळं? मी मुंबईला आलोय। इकडेच एक नवीन बिझनेस सुरू केलाय। म्हटलं आधी जम बसवावा आणि मग तुला सांगावं। आता सगळं ओके, त्यामुळे तू इकडे येऊ शकतेस। तू लवकरात लवकर इकडे ये। आपण इकडेच नव्याने आयुष्याची सुरुवात करूयात। काहीच कळत नाहीये कोणी लिहिलं असेल हे पत्र। मर्डर आधी यांनीच तर लिहिलं नसेल ना? नाही नाही, तसं काही असलं असतं यांनी मला याबद्दल सांगितलं असतं ना। मग यांनी नाहीतर कोणी लिहिलं असणार? मला ही गोष्ट लवकरात लवकर गोपाळच्या कानावर घालावी लागेल। त्यांना लवकरात लवकर या पत्राबद्दल सांगावं लागेल। आत्या, लालीन भाऊजीचे भांडण मिटले वाटतं। काल रात्री भांडणाचा आवाजच आला नाही। होय की ग, मी आधी जागीच होते। म्हणलं परत भांडण बिंडण झालं की समजवता येईल त्यासनी, पण नशीब भांडण नाही झाली ती। काय लाली? हो, नाश्ता करून जावा ना। नाही नको, दुकानात काम खोळंबलेत। दुपारी डायरेक्ट जेवायलाच येईन। बरं चालेल, पण लवकर या। येतो। आणि व्यवस्थित गाडी चालवा, लवकर या हा? होय होय। या दोघांची युती कशी काय झाली? अहो झाले ते महत्वाचं। आता सुखाने संसार करू दे म्हणजे झालं। जा बदामाचं दूध घेऊन या। बर आणते। मी आणते। असं काय घडलं एका रात्रीत? ती दोघं एकमेकांची काळजी घ्यायला लागली, एकमेकांवर एवढं प्रेम होतं जायला लागलं यांचं। ही जर असंच चालू राहिलं तर माझ्या सुधाकरच्या हाताला कायच लागायचं नाही। त्याचा बाप सगळं ह्याच्याच नावावर करून टाकल। अहो ऐका ना, आपण फसलोय। आपल्याला कोणीतरी फसवतंय। आत्या, अहो हे बघा, हे पत्र आलंय यांचं। थांबा, शांत व्हा। कसं शांत हो मी? तुम्हाला काही कळत नाहीये का? म्हणजे बघा ना, यांचा खून झालाय आणि तरी सुद्धा यांच्या नावाने पत्र आलंय। तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाहीये का? मला सांगा,
कुणी लिहिलं असेल हे पत्र? मी लिहिलंय. काय? नमस्कार. माझं नाव गोपाळ. हे टेलरिंगचं दुकान जे आहे ना ते आमचंच आहे. काय मुंबईवरून आली का गाडी? होय होय. गावात टेम्पो वाटतंय. नाही हिथला नाही टेम्पो, मुंबईचा आहे. अच्छा. आणि संध्याकाळी परत मुंगाट मुंबई. तुमचं माल उतरून होईपर्यंत माझं एक काम कराल का? माझं एक पार्सल मुंबईला सोडायचंय. तेवढं करा की. नाही तुमचा माल उतरून होईपर्यंत तुमच्याकडे आणून देतो. होय. तुझं कसलं रे का? आणि मुंबईला कोण आहे तुझं? हाय कोणीतरी तुला सांगतो नंतर. हो आलो जातं, जाऊ नका. होय या लवकर. अरे बघतोयस काय, आटप की लवकर. माफ करा बरं का, जरा उशीर झाला खरंच. हे घ्या पत्र. मुंबईला पोहोचल्यानंतर आठवणीनं पोस्टात पोस्ट करा. हा थांबा, एक काम करा तुम्ही. हे राहू द्या, हे अजून राहू द्या वर खर्चाला. तुम्ही आमचं एवढं महत्वाचं काम करताय, राहू द्या. तुमचं नाव काय म्हटला? गोपाळ. गोपाळ शेठ. आता मुंबईत गेल्या का नाही पहिल्यांदा तुमचंच काम करतो. चला येऊ का? हो या. तुम्ही एक काम करा, हे पत्र घ्या, लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला? पण का? हे सगळं कशासाठी? सिंपल आहे. हे बघा, हे पत्र आलंय मुंबईवरून. याचा अर्थ तुमचा नवरा मुंबईला आहे असं काल्पनिक चित्र तयार करायचं, बरोबर? आता मुंबईला तुमचा नवरा आहे आणि तुम्ही मुंबईला गेला तर तुमच्यावरही कोणाला संशय येणार नाही, कळलं? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही किती सोपं केलं माझ्यासाठी हे सगळं. तुम्ही किती करता हो माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही नसतं तर माझं काय झालं असतं काय माहित. तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. फक्त मी सांगतोय तेवढं करा. लवकरात लवकर हे पत्र घ्या आणि पोलीस स्टेशनला जा. आणि हा, वाटेत जो कोणी माणूस भेटेल, जी कोणी बाई भेटेल, तिला ओरडून आनंदानं सांगा, माझा नवरा सापडलाय, तो मुंबईला आहे, कळलं? हो हो, कळलं मला. तुम्ही सांगितलं, आता तसंच करते मी. तुम्ही किती हुशार आहात हो. असं वाटतं तुम्हाला या खुनांचा अनुभव आहे. तुम्ही याआधी खूप खून केले आणि त्यातून व्यवस्थित बाहेर पडलात. अहो, मी गंमत केली. मला माहितीये हे सगळं तुम्ही माझ्या काळजीपोटी बोललात. चला आता येते मी. आणि तुम्ही सांगितलं तसंच सगळ्यांना सांगते की हे मुंबईला गेलेत म्हणून. येते मी.